2024 ते 2026 या कालावधीसाठी बिनविरोध निवडून आले असून सदर द्विवार्षिक निवडणुकीचा अहवाल संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनोज उत्तमराव गर्दे, सरचिटणीस सचिन सुरेश बागुल यांच्या स्वाधीन करीत आहे। त्यांनी संघाच्या घटनेप्रमाणे फेरफार अर्ज माननीय सहाय्यक धर्मदाय आयुक्त साहेब धुळे यांच्याकडे सादर करावा। या यथायोग्य पोच घेऊन दप्तरी ठेवावा। निवडणूक निर्णय अधिकारी या नात्याने मी माझे कर्तव्य पूर्णपणे पार पाडले असून आज रोजी सदर जबाबदारीतून मी सर्वसाधारण सभा झाली। त्या सभेमध्ये घटनेप्रमाणे माजी जिल्हाध्यक्ष म्हणून माझी निवड झाली। तसेच उपाध्यक्ष म्हणून अतुल भाऊ पाटील यांची सचिन बागुल हे सचिव म्हणून आणि काही कार्यकारी सदस्य निवड करण्यात आली। आमच्यावरती जे कोर कमिटी आणि धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जे ज्येष्ठ मार्गदर्शक पदाधिकारी व सदस्य यांनी आमच्यावरची जबाबदारी झाली पार पडली ती आम्ही चांगल्या प्रकारे 2 वर्ष आम्ही सांभाळू। याला कुठल्याही प्रकारे तडा जाऊ देणार नाही ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या 2024 ते 2026 या कालावधीसाठी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवडणूक घेण्यात आली। त्यासाठी आधी सभासद नोंदणी करण्यात आली। सभासद नोंदणीच्या नंतर रीतसर निवडणूक जाहीर करून आलेल्या सर्व अर्ज अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरीपासून तर कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांची अर्ज भरून घेण्यात आले। त्यानंतर माघारीच्या दिवसापर्यंत ज्या छाननीमध्ये वैध ठरलेले अर्ज होते त्याच्यातून काही सदस्यांनी माघार घेतल्यामुळे आजची 2024 ते 2026 ची धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवडणूक ही बिनविरोध ठरल्याचं मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जाहीर केलं आहे। त्याच्यामध्ये सभागृहाच्या नेतेपदी या 2 वर्षाच्या कालावधीसाठी ज्यांची अध्यक्ष म्हणून जी निवड झाली ते मनोज उत्तमराव गर्दे यांची निवड करण्यात आली। उपाध्यक्ष म्हणून अतुल मनोहर भाऊ पाटील यांची निवड करण्यात आली। तर या धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सेक्रेटरीपदी सचिन बागुल यांची निवड करण्यात आली। प्रांतिक प्रतिनिधी म्हणून प्रकाश दगाजी शिरसाट यांची निवड करण्यात आली। तसेच कोषाध्यक्ष म्हणून तुषार दगडूलाल बापना यांची निवड करण्यात आली। तर ज्येष्ठ सदस्यांमध्ये प्राध्यापक मोहनजी मोरे सरांपासून तर राकेश गायणकरांपासून तर सर्वच 11 जवळपास सदस्य बिनविरोध हे निवडून आले। रवींद्रजी नगराळे याच्यात निवडून आले आणि त्यानंतर 5 सदस्य हे स्वीकृत म्हणून निवडून आले। असं
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी आज जाहीर केलं.